नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. बाहेर मस्त पाऊस चालू आहे, तर घरामध्ये गरमागरम मस्तपैकी अशी कांदा भजी झालीच पाहिजे. कांदा भजी ही रेग्युलरवाली कांदा भजी आहे, पण मी आज वेगळ्या प्रकारची एकदम अशी भारी एक सिक्रेट इन्ग्रेडियंट पदार्थ टाकून कांदा भजीची चव दुप्पट करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी 5 कांदे घेतलेले आहेत. आपण आता हे कांदे आहेत ते उभे चिरून घ्यायचे आहेत. बघू शकता असे मी कांदे आहेत ते उभे चिरून घेतलेले आहेत. एकदम असे पातळ चिरून घ्या, जेणेकरून तुमची भजी आहे ती चांगली अशी कुरकुरीत होऊन जाईल. आपण आता याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं अगदी मीठ आहे ते घालायचं आहे व चांगलं आपण हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे. असं मिक्स करायचं आहे व आपण आता हे 5 मिनिटासाठी असंच ठेवून द्यायचं आहे बाजूला. इकडे मी खलबत्ता घेतलेला आहे. आपण आता या खलबत्त्यामध्ये 4 हिरव्या मिरच्या अशा मी तुकडे करून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत. त्यानंतर 3 लसूण पाकळ्या अशा घेतलेल्या आहेत तुकडे करून त्या घालणार आहोत. त्यानंतर अर्धा चमचा जिरा आहे ते घालायचं आहे. मिरची तुम्ही तुमच्या अंदाजे घ्या, जसं तुम्हाला तिखट पाहिजे तसं. आपण आता हे सगळं ठेचून घ्यायचं आहे. बघू शकता आपलं ठेचून झालेलं आहे. असं झालं पाहिजे. तुम्ही हे मिक्सरला वाटलं तरी चालेल. आपण आता कांदा भजीचा बॅटर आहे ते तयार करायचं आहे. बाउलमध्ये जो आपण कांदा कापून घेतला होता 5 मिनिटासाठी असा ठेवला होता तो घालायचा आहे. त्यानंतर अर्धा चमचा आमचूर पावडर घालायची आहे, अर्धा चमचा हळद घालायची आहे, अर्धा चमचा इकडे लाल तिखट मसाला आहे तो घालायचा आहे. त्यानंतर जे आपण मिरचीचं वाटून घेतलेलं होतं ते घालायचं आहे. हाच तो सिक्रेट पदार्थ, ह्याने भजीची चव एकदम दुप्पट होते. त्यानंतर कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरलेली व 1 कप बेसन इकडे मी घेतलेलं आहे ते घालायचं आहे. बेसन थोडंच घाला सर्वप्रथम. त्यानंतर चवीनुसार मीठ आहे ते घालणार आहोत व आपण आता हे सगळं मिश्रण आहे ते हाताच्या साहाय्याने असं मिक्स करायचं आहे. इकडे आपल्याला पाण्याचा वापर नाही करायचा आहे. कांद्याच्या ओलसरपणानेच आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. राहिलेलं बेसन आहे ते परत मी असं घातलेलं आहे. बघू शकता तुम्ही आपलं भजीचं बॅटर आहे ते तयार झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. आपण आता मस्तपैकी भजी तयार करून घेणार आहोत. तेल गरम करायला कढईमध्ये मी आधीच ठेवलं होतं. आपण आता मस्तपैकी अशी भजी आहेत त्या तेलामध्ये असे सोडायचे आहेत. कांदा भजी एक वेगळी प्रकारची रेसिपी आहे, नक्की करून पहा. हा ठेचा जर या कांदा भजीमध्ये जर तुम्ही घातलं तर कांदा भजीची चव एकदम दुप्पट होते. नक्की करून पहा. या पावसाळ्यामध्ये असं मध्ये मध्ये पलटत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम हाय टू मीडियम, मीडियम टू हाय ठेवायची आहे. बघू शकता मस्तपैकी आपली गरमागरम कुरकुरीत अशी कांदा भजी, तुम्ही ह्याला ठेचा कांदा भजी पण बोलू शकता, तयार झालेली आहे. तुम्ही ही अशीच पण खाऊ शकता किंवा टोमॅटो केचप पुदिन्याची चटणी बरोबर पण खाऊ शकता. आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनेलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.